भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्यासाठी उद्या योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे आणि प्रचाराच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये योगींची सभा होत असल्याने खूप उत्साह येतो या ठिकाणी पाहायला मिळतोय। योगींची सभा होणार आहे, कशा पद्धतीने उत्साह, कारण खूप या ठिकाणी आम्ही बघितलं वातावरण आहे ते खूप वेगळं वातावरण दिसते। आदरणीय योगीजींचं काम हे ॲक्च्युली बोलतंय, त्यांनी जे बोलले ते करून दाखवलेलं आहे। आणि आज कोल्हापूरमध्ये तसं बघायला गेलं तर महायुतीच्या सगळ्याच उमेदवारांसाठी योगीजी येत आहेत आणि खरोखरच पहिल्यांदाच योगीजींचं आगमन हे कोल्हापूरमध्ये होत आहे या प्रचाराच्या निमित्त। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्वच कार्यकर्ते मिळून यांचं स्वागत करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि हा गेम चेंजर हा विषय जो आता आपण विचारला त्या पद्धतीने महायुतीच्या सर्वच उमेदवारांना याचा फायदा होईल। एक तरुणांमध्ये क्रेज आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल। कशा पद्धतीने साथ घालतील ते तरुणांना असं वाटतं? त्यांना एक रिस्पेक्ट आहे, म्हणजे जे एक आदरातिथ्य किंमत आहे ती योगीजींना आहे आणि योगीजींना ऐकण्यासाठी खूप आतुरतेने कोल्हापूरकर वाट बघतात आणि तरुणांमध्ये जो खूप उत्साह आहे, हा उत्साह आहे तो एका बाजूला त्यांची जी इमेज आहे म्हणजे त्यांना एक लोकांनी मनामनामध्ये ज्या पद्धतीने एक विश्वास ठेवून की योगीजी म्हणजे आपले आहेत आणि योगी योगी आहेत असं समजून खूप तरुणांमध्ये उत्साह आहे। शेवटचा मास्टर स्ट्रोकसाठी योगी आदित्यनाथ यांची सभा महत्त्वाची ठरेल? नक्कीच याचा फायदा माहितीच्या सर्वच उमेदवारांना होणार आहे आणि त्यांचं एक मत की त्यांनी आजपर्यंत जे बोललेत किंवा जे करतायत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करतं हे पटवून देण्यासाठी आणि सांगण्यासाठी योगीजी येतात। शेवटचा प्रश्न, आज या ठिकाणी प्रियंका गांधी देखील येणार आहेत महाविकास आघाडीच्या या सगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी। कसं बघता या सभेकडे, कशा पद्धतीने या ठिकाणी होईल ते? प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाचे लोक आणण्याचा प्रयत्न करते, त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत, पण मला खात्री आहे की महायुतीलाच लोक पसंत करतायत, जो तो आपापल्या परीने आपला नेता आणण्याचा प्रयत्न करतील आणि याच्या संदर्भात जनतेने ठरवलेलं आहे। जनता नक्कीच याचा 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला त्यांच्या मनातलं आहे ते दाखवून देतील। धन्यवाद। तर आपण बघितले की या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांची क्रेज आहे ती तरुणांमध्ये आहे आणि म्हणूनच एक मास्टर स्ट्रोक आहे तो या सभेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। आणि आज जी सभा होती ती सभा जरी होत असली तरी देखील लोकांनी ठरवलेलं आहे 20 तारखेला कुणाला मतदान करायचं आणि 23 तारखेला निकाल हा महायुतीच्या बाजूने लागेल असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन निलेश शिवाळसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।